नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण दुसरे मूल द्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत। तर त्यामध्ये आज आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना अभ्यासणार आहोत। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आधुनिक आवर्त सारणीचे द्विध्रुव आणि आधुनिक आवर्त सारणीचे नियम अभ्यासलेले आहेत। तर आता आधुनिक आवर्त सारणीची जी रचना आहे त्यामध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना 1 ते 7 त्यांना आवर्त म्हणतात, आणि जे उभे स्तंभ आहेत ते एकूण 18 आहेत, त्यांना काय म्हणतात? गण म्हणतात। आणि आवर्त आणि गण यांच्या रचनेतून जी चौकट तयार होते त्या चौकटीमध्ये जी वरची बाजू आहे तिथे ओळीने अनुअंक दर्शवलेले असतात। प्रत्येक चौकट ही मूलद्रव्यांची ही एका मूलद्रव्याची जागा आहे। आता ही बघा, ही आवर्त सारणी इथे आहे। यामध्ये इथे प्रत्येक चौकटीत एक एक मूलद्रव्य दाखवलेलं आहे, आणि त्या मूलद्रव्यांचं जे अनुअंक आहे तो इथे दाखवलेला आहे, आणि त्यांचं नाव पण इथे दिलेलं आहे। आता 7 ओळींव्यतिरिक्त तळाशी 2 आणखी स्वतंत्र ओळी दिलेल्या आहेत, त्यांना लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हणतात। आता या 2 श्रेणींच्या सहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत, म्हणजेच आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांना जागा दिलेली आहे। आणि आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे नवीन नवीन शोध लागल्यानुसार काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ती आवर्त सारणी पूर्ण भरली आहे, आणि 118 द्रव्ये मूलद्रव्ये आता शोधली गेलेली आहेत। आता ही जी आवर्त सारणी आहे तर ती त्या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी ती 4 खंडामध्ये विभागलेली आहे। त्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश अशी मूलद्रव्य त्याच्यामध्ये या 4 खंडांमध्ये विभागलेली आहेत। तर मग ते खंड कोणते आहेत? तर त्यामध्ये आहे एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड। तर यामध्ये जो पहिला एस खंड आहे त्याच्यामध्ये गण 1 आणि गण 2 यांचा बनलेला आहे। त्यामधील गण 1 जो आहे त्याला अल्कधातूचा गण असं म्हणतात, आणि दुसरा जो गण आहे त्याला अल्कली मृदा धातूचा गण असं म्हणतात। गण 13 ते 18 हे काय आहेत? पी खंड आहेत। पी खंडामध्ये ते येतात। त्याच्यामध्ये काय आहेत? धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये त्याच्यामध्ये येतात। आता 3 ते 12 हा जो खंड आहे तो डी खंड आहे, आणि त्याला संक्रामक मूलद्रव्ये म्हणजे त्यांच्या 2 संयुजा असतात म्हणून त्याला संक्रामक मूलद्रव्य असं म्हणतात, मूलद्रव्यांचा गण आहे असं म्हणतात। आणि जी तळाची जी एफ खंड आहे त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणीची मूलद्रव्ये त्याच्यामध्ये आहेत। आणि आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये आता पुढे आपण बघणारच आहोत नागमोडी रेषा दाखवण्यात आलेली आहे। तर त्या नागमोडी रेषेच्या साहाय्याने जी पारंपरिक 3 प्रकारची आधुनिक आवर्त सारणी स्पष्टपणे दाखवता येते। नागमोडीच्या रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत, आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत। आता ही बघा, हे आधुनिक आवर्त सारणी आहे। त्यामध्ये ह्या आडव्या ज्या ओळी आहेत त्या किती आहेत? 7 आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7, आणि ज्या गण आहेत ते 18 आहेत। 1 2 3 4 पासून इथे 18 पर्यंत तुम्हाला दिसत आहे। तर इथे हा एस खंडामध्ये पहिला आणि दुसरा गण आहे। तर हा जो हायड्रोजन आहे तो इथे वेगळाच दाखवला निळ्या रंगाने बघा, आणि हे जे लिथियमपासून खाली आहेत तर ते सगळे काय आहेत? अल्कधातूंचा गण आहे हा। आणि हा जो दुसरा आहे तो आहे अल्कली मृदा धातूंचा गण। त्याच्यानंतर हा जो पी खंड आहे, या पी खंडात 13 ते 18 हे काय आहेत? धातू, अधातू आणि धातू सदृश्य। तर त्यामध्ये पण हा जो 17 आहे त्याला काय म्हणतात? हॅलोजनांचा गण म्हणतात,
आणि हा जो 18 आहे त्याला राजवायू किंवा निष्क्रिय वायू किंवा शून्य गण असं त्याला म्हणण्यात येतं, कारण ह्याच्यामध्ये हेलियम, निऑन वगैरे हे सगळे वायू आहेत. आता इथे तुम्हाला ही जी नागमोडी रेषा दिसते, जसं आपण आधी वाचलं की इथे नागमोडी रेषा आहे पी खंडामध्ये, तर ह्याच्यामध्ये हे जे ॲल्युमिनियम वगैरे हे जे सगळे आहेत, गॅलियम वगैरे हे सगळे काय आहेत, धातू आहेत. आणि हे इकडे जे दाखवलेले आहेत नागमोडीच्या उजव्या बाजूला ते अधातू आहेत. आणि नागमोडीच्या किनारीने म्हणजे ही जी BSIGE वगैरे हे जे दाखवलेले आहेत ते काय आहेत, धातू सदृश्य आहेत. म्हणजे पी खंडामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य असे मूलद्रव्य आपल्याला दिसतात. आणि हा डी खंड आहे तो 3 ते 12 गण त्याच्यामध्ये येतात आणि त्याला संक्रमक मूलद्रव्य म्हणतात, कारण त्यात 2 संयुजा असतात. आणि हा जो एफ खंड आहे इथे ही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी इथे आपल्याला दिसते. आता यामध्ये हा जो तिसरा गण आहे यामध्ये हे 57 आणि 71 इथे हे त्याचं चिन्ह दाखवलं आहे, तसंच चिन्ह इथं दाखवलं आहे. तर हे 57 ते 71 हे जे सगळे मूलद्रव्य आहेत ते या चौकटीतले म्हणजे ते इथले आहेत, ते म्हणून ते इथे दाखवले. तसंच इथे 89 ते 103 जे आहेत त्याचं हे चिन्ह इथे दाखवले, ते हे इथे आहेत, ते इथले आहेत. म्हणजे हे सगळे काय आहेत, धातू आहेत आणि ते ह्या डी खंडातले आहेत. पण ह्या ओळी ज्या आहेत, हे जे 2 केलेले आहेत ही श्रेणी वेगळी तयार केलेली आहे. तर याप्रमाणे ही आधुनिक आवर्त सारणी आहे. त्याच्यामध्ये उजव्या बाजूला जी काही मूलद्रव्ये आहेत ती धातू, अधातू आणि धातू सदृश्य, आणि डाव्या बाजूला जी आहेत ते फक्त धातू आहेत. तर अशा प्रकारे ही आधुनिक आवर्त सारणीची रचना केलेली आहे. आता इथे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत की आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्याची जी जागा आहे, की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही मूलद्रव्यांची जागा स्थानांसंदर्भाचे काही प्रश्न होते, तर ते आधुनिक आवर्त सारणीत कशा प्रकारे सोडवण्यात आले. तर त्यातला हा पहिला प्रश्न आहे की कोबाल्ट आणि निकेल यांच्या स्थानासंदर्भात मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीत कसा सुटला. तर आता हे कोबाल्ट किती दाखवलं आहे, 59 आणि निकेल पण 59. म्हणजे हे काय आहे, हे आहे त्यांचं अणुवस्तुमान, कारण जी मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती ती अणुवस्तुमानानुसार होती आणि आधुनिक आवर्त सारणी कशानुसार आहे, अणु अंकानुसार आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर या कोबाल्टचा अणुअंक आहे 27 आणि निकेलचा अणुअंक आहे 28. म्हणून कोबाल्टचं स्थान जे आहे ते निकेलच्या आधी आहे, म्हणजे कोबाल्ट नंतर निकेलचं स्थान इथे आहे. आणि जे आधुनिक आवर्त सारणी तिची मांडणी कशी केलेली असते, तर अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार तिची मांडणी केलेली असते. आता जो दुसरा प्रश्न आहे की क्लोरियमचे जे समस्थानिक आहेत त्यांची जागा कशी निश्चित करण्यात आली. तर आता इथे बघा पुन्हा की समस्थानिक म्हणजे एकाच स्थानामध्ये 2 मूलद्रव्य. मग आता त्यांचे अणुवस्तुमान जरी भिन्न असले तरी अणुअंक समान आहे त्यांचा. मग अणुअंक समान आहे म्हटल्यावरती ते एकाच स्थानामध्ये त्यांना जागा असणार आहे, म्हणून त्यांना एकाच स्थानावरती ठेवलेला आहे क्लोरीनला. अशा प्रकारे हा पण प्रश्न इथे सुटलेला आहे. आता इथे क्रोमियमची जे अणुवस्तुमान आहे ते 52 आहे, मँगनीजचं 55 आहे आणि अणुअंक 24 आहे क्रोमियमचा आणि मँगनीजचा 25 आहे. तर यांच्या दरम्यान 53 आणि 54 म्हणजे या 52 आणि म्हणजे अणुवस्तुमानानुसार 53-54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकतं का. तर नाही, कारण त्यांचा जो अणुअंक आहे त्याच्यामध्ये
फक्त एकाचाच फरक आहे, म्हणजे 24 आणि 25. म्हणून म्हणजे 24 नंतर लगेच 25च येतो, म्हणून त्यांच्यामध्ये कुठलंही दुसरं मूलद्रव्य असू शकत नाही. आता इथे चौथा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला कुठे ठेवावे असे तुम्हाला वाटते? हॅलोजनच्या घन 17मध्ये की अल्कधातूच्या घन 1 मध्ये? तर हायड्रोजन जो आहे तो अल्कधातूंप्रमाणे इलेक्ट्रॉन काय करतो? गमावतो आणि धन आयन तयार करतो. आणि काही अभिक्रियामध्ये हॅलोजनप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि ऋण आयन तयार करतो. म्हणून आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला स्वतंत्र स्थान द्यावे. तर अशा प्रकारे हे 4 प्रश्न आपण ह्या आधुनिक आवर्त सारणीच्या मदतीने इथे सोडवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.